सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. या माध्यमाला जॉईन करायचं असेल तर आपण जॉईन हा पर्याय निवडा, जो सबस्क्राईब बटनच्या अगदी बाजूलाच आहे. आणि शिवसेना एक वादळच्या सामाजिक कार्यांमध्ये जर तुम्हाला हातभार लावायचा असेल तर शिवसेना एक वादळचा गुगल पे आणि फोन पे क्रमांक लिहून घ्या. 9987703418 9987703418. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातल्या याचिकेवरचा युक्तिवाद संपलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आपला पक्ष, या पक्षाचा युक्तिवाद कपिल सिब्बल आणि शेवटच्या दिवशी देवदत्त कामत यांनी समाप्त केला. देवदत्त कामत यांनी ज्यावेळेस या याचिकेवर आपल्या युक्तिवादाची सांगता केली, त्यावेळेस त्यांनी अपात्रता, शिवसेनेची घटना आणि संपूर्ण क्रम माननीय सुप्रीम कोर्टासमोर सांगता करत असताना पुन्हा एकदा जैसे थे ठेवला. आता विचार करा शिवसैनिकांनो, तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. बापाच्या संपत्तीवर तुम्हाला अधिकार सांगायचा आहे. बापाच्या संपत्तीवर तुम्हाला आपला हक्क सांगायचा आहे. हक्क सांगत असताना बाप कसा नालायक आहे हे तुम्हाला जगाला वारंवार ओरडून सांगायचं आहे. ही दुटप्पी भूमिका चालू शकत नाही. आता तुम्ही बापाची संपत्ती आणि बाप कसा नालायक या सगळ्या गोष्टी मी का म्हणतोय, तुमच्या मनात विचार आला असेल. म्हणजे 18ची घटना, त्या घटनेप्रमाणे तुम्हाला तुमचं नेतेपद मान्य आहे. त्या 18च्या घटनेप्रमाणे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्यांच्या अधिकारांच्या अंतर्गत तुम्हाला नेतेपद दिलेलं आहे. एकनाथ शिंदे ज्या वेळेस 2018 मध्ये नेते झाले, ते काही इलेक्टेड झालेले नाहीत, ते सिलेक्टेड झालेले आहेत. सिलेक्टेड म्हणजे अपॉइंटेड, आणि अपॉइंटेडचा हक्क हा 2018च्या घटनेप्रमाणे, त्यातल्या अमेंडमेंट प्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आणि पक्षप्रमुख या पदाच्या अधिकारांच्या अंतर्गत जे अधिकार आहेत त्याप्रमाणे एकनाथ शिंदे हे नेते झालेले आहेत. ते तुम्हाला मान्य. मगाशी म्हणाल ना, म्हणजे बापाच्या संपत्तीवर तुम्हाला हक्क सांगायचा आहे, पण बाप कसा नालायक हे तुम्हाला जगाला ओरडून सांगायचंय. पण त्याचबरोबर बाप हा स्वतः पक्षप्रमुख त्याच घटनेप्रमाणे आहे हे मात्र अमान्य आहे. त्या घटनेप्रमाणे मी नेता, मी मान्य. पक्षप्रमुख हे पद 18 प्रमाणे अमान्य. इथे काय म्हणतात त्या पॉलिसीला, पिक अँड चूज. कायद्यामध्ये पिक अँड चूज तत्व म्हणतात याला. कायद्याला पिक अँड चूज हे तत्व मान्य नाही. याच मुद्द्यावर मी पुढची 5 ते 7 मिनिटे तुम्हा सर्वांशी चर्चा करतोय. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट ज्यावेळेस युक्तिवादाला उभा राहील, 2 सप्टेंबर पासून त्यांच्या ह्या युक्तिवादावर सुरुवात होईल. 1-2 दिवस चालेल, मला वाटत नाही हा फार काळ यांचा युक्तिवाद चालेल. सप्टेंबर ऑक्टोबर ह्या 2 महिन्यांच्या आतमध्ये, म्हणजे जरी राखीव ठेवला तरी हा निकाल आपल्याला अपेक्षित आहे. शेवटच्या दिवशी ज्या प्रकारे गुगली टाकली गेली गोठवण्याची, ती गुगली योग्य होती आणि योग्य वेळी होती. कारण अनेकांच्या मनात प्रश्न होते की आजवर आपण धनुष्य आपला हा दावा ठोकला होता, शेवटच्या दिवशी आपण आम्हाला मिळत नसेल तर हा गोठवा, हा युक्तिवाद आपण का केला असावा, हे तुम्हाला हळूहळू लक्षात येणार आहे. कपिल सिब्बल यांनी हा युक्तिवाद का केला असावा. आता तुम्हाला मी काही घटनाक्रम सांगतो, लक्षात घ्या. शिवसेनेची जी घटना आहे, कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाला आपापलं कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे द्यावं लागतं, आणि त्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे तुमच्या पक्षामध्ये त्या तरतुदी ज्या तुम्ही केलेल्या आहेत, त्या घटनेमध्ये केलेल्या आहेत, त्याप्रमाणे तुमचा पक्ष वागतोय का, पक्षांतर्गत लोकशाही आहे का, हे इलेक्शन कमिशनला पाहण्याची ही त्यांची जबाबदारी आहे. त्या घटनेमध्ये वेळोवेळी केलेले बदल हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियापर्यंत पोहोचले आहेत का, त्याची तुमच्याकडे पोचपावती आहे का, हे तुमचं कर्तव्य आहे. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं सुद्धा कर्तव्य आहे की त्यांना त्यांच्याकडे वेळोवेळी दिलेले अपडेट्स हे त्यांच्या वेब पोर्टलवर टाकणं. ज्यावेळेस ते त्याला पडताळून घेणार, त्यानंतर त्याला वेब पोर्टलवर टाकणार. आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईट प्रमाणे सोर्स सांगतो मी तुम्हाला, आजच्या संपूर्ण माहितीचा सोर्स. आपण ही जी माहिती देतो ही माहिती नेमकी कुठून देतोय, तर सोर्स आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची वेबसाईट. ऑथेंटिकेट सोर्स आहे. ही माहिती काही कुठून बाहेर मिळणार नाहीये तुम्हाला.
ही माहिती त्यांच्या वेबसाईटवरच, किंवा आपण आपल्या पक्षातून ही माहिती मागवली तर तुम्ही म्हणाल हे आपण अंतर्गत सोर्समधून घेतलेलं आहे, त्यामुळे हे कितकं ऑथेंटिकेट माहीत नाही. आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या सोर्स प्रमाणे मी तुम्हाला काही आकडे तुम्हा सर्वांसमोर ठेवतो, अतिशय महत्वाचे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर, आता लक्षात घ्या, हे सांगण्यापूर्वी एक तुम्हाला प्रसंग आठवून देतो. गुवाहाटीमधून मुख्य नेते पदाची नेमणूक झाली. गुवाहाटीमधून. आता मुख्य नेते हे शिवसेनेच्या कुठल्याही घटनेत नाही, म्हणजे 18च्या तर नाहीच नाही, 13च्याही नाही आणि 99च्याही नाही, बाळासाहेबांच्या नंतर सुद्धा नाही आणि बाळासाहेबांच्या आधी सुद्धा मुख्य नेते हे पद कधीच आणलं गेलं नव्हतं. यांची नेमणूक, एकनाथ शिंदे मुख्य नेते यांची नेमणूक गुवाहाटीतून झाली. तो ठराव पारित करण्यात आला यांच्या पक्षाचा, आणि तो ठराव 2 नेत्यांच्या आणि 7 उपनेत्यांच्या उपस्थितीत झाला. 2 नेते. आता ह्या ठरावामध्ये जे काही बदल घडले त्यांच्या पक्षामध्ये, त्यांनी ते बदल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला कळवले. आणि आजही असं ते म्हणतायत, पण आजही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेब पोर्टलवर शिवसेना या नावाच्या आतमध्ये जी घटना जमा झालेली आहे ती 99ची दाखवतायत. कितीची? 99ची घटना. मग एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतेपदी जी नेमणूक झाली, त्या नेमणुकीचं ते पत्र, त्या नेमणुकीची काय म्हणतात, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पर्यंतची पोचपावती, ती कुठे आहे? ते पत्र कुठे आहे? आता तुम्ही म्हणाल 22 मध्ये दिलेलं असेल ते पत्र, पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ते अजूनही पोर्टलवर अपलोड केलं नसावं. चालू शकतं, त्यात काय ते नवीन आहे, करतील. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्या पोर्टलवर त्यांचे टाकतील. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2026 पर्यंत, अगदी काल परवा राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय ते अधिवेशन झालं, ज्यामुळे त्यांनी अनेक ठराव पारित वगैरे केले. त्या अधिवेशनाचं सुद्धा पत्र इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या पोर्टलवर आहे. म्हणजे 2026 मध्ये घडलेल्या घटनांची पत्र कागदोपत्री इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेब पोर्टलवर असतील, तर 2022 मध्ये जे मुख्य नेतेपद दिलं गेलं, 22 ते 23, 23 ते 24, 24 ते 25 आणि 25 ते 26 या 4 वर्षात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने का अपलोड केलं नाही? तुम्हाला वाटत असेल ते अजून का म्हणजे राहिलं असेल, चुकून राहिलं? अजिबात नाही. मी तुम्हाला सांगतो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची यांच्या मुख्य नेते या पदाला मान्यताच नाही. ते जर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने अपलोड केलं तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा गोत्यामध्ये येणार, मोठ्या गोत्यामध्ये येणार. ही चूक इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कधीही करणार नाही. मी तुम्हाला आजच लिहून देतो. नाहीतर एवढ्या मोठ्या प्रसंगांना सामोरे जात असताना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या पोर्टलवर ते पत्र नसावं, ही एकनाथ शिंदेची सगळ्यात मोठी गोची आहे. हा तर्क, हा युक्तिवाद करणं जितकं त्यांना वाटतंय, किंवा किंबहुना त्यांना वाटतही नाहीये, ते सोपंच नाहीये. एकनाथ शिंदेच्या वकिलांची खऱ्या अर्थाने आता इथे कस लागणार आहे. सत्यही तुम्हाला ठासून प्रूफ करावं लागतं. असं नाही की आपली बाजू सत्याची आहे म्हणजे आपण निर्धास्त राहू आणि सत्याची बाजू आहे लढून जाऊ आणि आपण जिंकून येऊ, असं नाही. सत्याची बाजू सुद्धा तुम्हाला समजावून पटवून सांगावी लागते. आज काय घडलं त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पुढे एकनाथ शिंदे कुठल्या मुद्द्यांना घेऊन अडचणीमध्ये येणार आहेत तुम्हाला फारच लवकर कळेल. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर 1999 ची घटना अपडेटेड आहे. 2022 ची घटना ही कुठेही अपडेटेड नाही. 2013-2018 ची अमेंडमेंट ही सुद्धा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या पोर्टलवर अपडेटेड आहे. आता लक्षात येईल इथे खऱ्या अर्थाने कुण्या बाजूने निकाल जाणार आहे तुम्हाला आता लक्षात येईल. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेब पोर्टलवर 2013 ची घटना अपडेटेड आहे, 18 ची घटना अपडेटेड आहे आणि त्यांच्या स्वतःच्या शिक्क्यासही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्याच पोर्टलवर रिसिव्ड म्हणून आहे. रिसिव्ड आम्हाला मिळालेला आहे, स्टॅम्प आहे त्याच्यावर. काय आहे बघा त्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे आणि आपण काय काय अपडेटेड केलेलं आहे. त्यावेळेस शिवसेनेचे नेते कोण कोण आहेत आपण हे सांगितलं. त्यावेळेस मनोहर जोशी, नेत्यांची नावं वाचतोय मी पहा. सुधीर जोशी, लीलाधर डाके, दत्ताजी नलावडे, सुभाष देसाई, रामदास कदम, दिवाकर रावते, संजय राऊत आणि गजानन कीर्तीकर ही नेत्यांची नावं आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला कळवली. त्यानंतर उपनेते कोण कोण आहेत पहा. उपनेते अनंत गीते, अरविंद सावंत, रवींद्र मिर्लेकर, अनंत तरे, विश्वनाथ नेरुरकर, सूर्यकांत महाडिक, विलास अवचट, चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, सुरेश प्रभू आणि आनंदराव अडसूळ अमरावतीचे, बबनराव घोलप,
अनिल राठोड, त्यानंतर आशिष शिंदे, अशोक शिंदे माफ करा, त्यानंतर यशवंत जाधव मुंबईचे भायखळ्याचे, नीलम गोऱ्हे, विशाखा राऊत, मीना कांबळी, विजय कदम हे उपनेते शिवसेनेचे. त्यानंतर शिवसेनेच्या पक्षप्रमुख या पदाच्या अंतर्गत असलेल्या काही विशेष अधिकार बघा. आता इथे खरी गोम इथे आहे. विशेष अधिकारांच्या अंतर्गत शिवसेनेचे पक्षप्रमुख काही जणांची नेमणूक इलेक्टेडच्या ऐवजी सिलेक्टेड अपॉइंटेड करू शकतात. म्हणजे इलेक्शन मधून त्यांना येण्याची गरज नाही, त्यांचं सिलेक्शन थेट पक्षप्रमुख करू शकतात. याच मुद्द्यावर घेऊन एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या वकिलांनी एक युक्तिवाद केला होता की पक्षांतर्गत लोकशाही धोक्यात आली होती. पक्षप्रमुख या पदाच्या अंतर्गत जे विशेष अधिकार आहेत त्या अधिकारांमुळे पक्ष हा लोकशाहीप्रमाणे वागत नव्हता. हे कारण जर यांनी दिलं असेल तर सगळ्यात मोठ्या गोत्यात एकनाथ शिंदे येणार. याचं कारण बघा, जर विशेषाधिकार वापरून एकनाथ शिंदेंनाच नेते करणार असतील तर तुम्ही तुमचीच नेमणूक झाल्याबद्दल तुम्ही पक्षांतर्गत लोकशाही झाली, लोकशाही धोक्यात आली हे कसं म्हणू शकता? बरं, तुम्हाला तुमचीही नेमणूक मान्य नसेल, एकनाथ शिंदेंना स्वतःचीही नेमणूक चुकीची वाटत असेल तर मग 2018, 19, 20, 21, 22 जवळपास या 4 वर्षांमध्ये एकनाथ शिंदेंनी एकदाही का नाही सांगितलं, साहेब तुम्ही माझी नेमणूक चुकीच्या पद्धतीने केलेली आहे, मला नेतेपद नको? हे का नाही सांगितलं एकनाथ शिंदेंनी? बघा, कोणाकोणाच्या नेमणूक उद्धव साहेबांनी आपल्या पक्षप्रमुख या अधिकारांच्या अंतर्गत केलेल्या आहेत. पहिली नेमणूक झाली अनंत गीते, ज्यांना उपनेतेपदावरून नेतेपदावर घेतलं गेलं. त्यानंतर चंद्रकांत खैरे, ज्यांना उपनेतेपदावरून नेतेपदावर घेण्यात आलं. त्यानंतर आनंदराव अडसूळ आणि एकनाथ शिंदे. चौथं नाव जे आहे, ज्या 4 जणांच्या नेमणुका उपनेतेवरून नेतेपदावर झाल्या, ज्यामध्ये एकनाथ शिंदे हे नाव आहे. पुढे काही जणांच्या नेमणुका शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी उपनेतेपदी सुद्धा केलेल्या आहेत आपल्या अधिकारांच्या अंतर्गत, ज्यामध्ये चेंबूरचे सुबोध आचार्य आहेत, राजकुमार बाफना आहेत, दशरथ पाटील असतील, अल्ताफ शेख असतील, तानाजी सावंत, रघुनाथ कुचिक, विठ्ठलराव गायकवाड, त्यानंतर हाजी अराफत शेख, शरद पोंक्षे, शशिकांत सुतार आणि विजय नाहटा. या सर्वांच्या नेमणुका उद्धव साहेबांनी आपल्या अधिकारांच्या अंतर्गत उपनेतेपदी केल्या. आता खरं तर 2018 मध्ये जर पक्षप्रमुख यांची अपॉइंटमेंट सुद्धा जर तुम्हाला चुकीची वाटत असेल तर त्याच 2018 मधल्या स्वतःच्या नेतेपदाची अपॉइंटमेंट, आणि खरं तर हे चांगलंच झालं. खरं तर नियतीला काय मान्य असावं माहीत नाही, पण त्याच वेळेस कशी एकनाथ शिंदेची नेमणूक पक्षप्रमुखांनी, आता ह्याचे चांगले की वाईट हे मी आता ठरवतच नाही, पण बरंच झालं त्यामध्येच त्यांची नेमणूक असल्यामुळे त्यांच्या कुठल्याही युक्तिवादाला इथे कणभर सुद्धा आधार उरत नाही. तुम्ही त्यांच्या अपॉइंटमेंटच्या अंतर्गतच स्वतःच्या नेतेपदाचे, म्हणजे त्या दिवशी कपिल सिब्बल यांनी जे स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही फायदे घ्यायचे, पिक अँड चूज जे आपण म्हणतो, फायदे घेताना फायदे घेतले, पण ज्यावेळेस त्यांच्या पक्षप्रमुख पदाची मान्यतेचा विषय आला त्यावेळेस मात्र ते मान्य नाही. हे असं त्यांनी स्पष्टपणे कोर्टाला सुद्धा सांगितलं की कोर्टामध्ये पिक अँड चूज ही पॉलिसी चालत नाही. आणि त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या पोर्टलवर 2018ची किंवा 18 नंतरची, 18ची तर झाली पण 18 नंतरची कोणतीही बदल घडलेली कोणतीही घटना अपलोडेड नाही. मग एकनाथ शिंदे कशाच्या आधारावर स्वतःला प्रूफ करणार आहेत? कशाच्या आधारावर तुमची ही मुख्य नेतेपदी, तुमची ती काय म्हणतात ती तुमची कार्यकारिणीची बैठक गुवाहाटीची, ते पास केलेले ठराव, याला मान्यता कशी मिळणार जर तुमचे ठराव इलेक्शन कमिशन ऑफ इंडियापर्यंत पोहोचलेच नसतील तर? मुख्य नेतेपदाची घटना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेब पोर्टलवर ॲज ऑन टुडे, म्हणजे आज 22 ऑगस्टला सुद्धा 22 ऑगस्ट 2026 अजूनही अपलोडेड नाही. मी हे दाव्यानिशी सांगतो. तसेच 2025-26च्या इतर पक्षांच्या घटना अपलोडेड आहेत, त्यामुळे आम्ही दिलंय त्यांनी अपलोड केलं नाही हा त्यांचा युक्तिवाद तिथे चालणारच नाही. आता खरं तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया विधानसभेचे अध्यक्ष असतील यांनी अगोदर निकाल ठरवले आणि त्यानंतर तर्क मांडायला सुरुवात केली. हे कपिल सिब्बल यांचं विधान
अतिशय योग्य आहे आणि वारंवार त्यांनी तिथे प्रूफ करून दाखवलं. फक्त या दोघांमध्ये तिसऱ्या भिडूची एंट्री होऊ नये, म्हणजे दोघांनीही अगोदर निकाल ठरवले आणि त्यानुसार तर्क केले. तसे तिसरे भिडू याच्यामध्ये सामील होऊ नये. आणि ते तिसरे भिडू नेमके कोण असतील, कुणाच्या विषयी मी इनडायरेक्टली बोलतोय, अप्रत्यक्षपणे बोलतोय, हे तुम्हाला एव्हाना कळालं असेल. 2018ची घटना अमान्य आहे, त्यामुळे आम्ही 1999ची घटना पाहणार. हा सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने घेतला. कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला एक गोष्ट कळायला हवी होती. आपण ज्या घटनेला अमान्य ठरवलं 18ची 13ची, त्या घटनेवर एकनाथ शिंदे म्हणजे जे प्रतिवादी आहेत, वादी आपण आहोत ते प्रतिवादी आहेत, प्रतिवाद्यांकडनं एकदाही क्लेमच आलेला नाही की 1999चीच घटना इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तुम्ही पहा, त्यांनी तुम्हाला फोर्स केलाय किंवा त्यांच्याकडनं तशा प्रकारची काही तुम्हाला विनवणी झालेली आहे, त्यामुळे तुम्ही 13ची 18ची पाहत नाहीत आणि त्या हिशोबाने तुम्ही 99ची घटना पाहताय. मग त्यांच्याकडनं कुठलंही तशा प्रकारची मागणी नसताना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने स्वतःचं डोकं का लावलं किंवा स्वतःच्या डोक्याने किंवा कुणी हे डोकं दिलं, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. आणि ही सुद्धा गोष्ट माननीय सुप्रीम कोर्टापुढे कपिल सिब्बल यांनी ठेवली. बाहेर पडून अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा, आणि हा मुद्दा मला आपल्या एका वाचकाने, आपल्या एका प्रेक्षकाने पाठवलेला आहे. एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष का काढला नाही? खर तर पक्ष काढून त्यात ते जाऊ शकले नसते, कारण परिशिष्ट 10 त्याला परवानगी देत नाही. पण परिशिष्ट 10 राहिलेच कुठे? आज तुम्ही बघा ना, खर तर पक्षांतर बंदी कायद्यातल्या कित्येक अशा पॉइंट्सला काढलं जातं ज्याचे गैरवापर करता येऊ शकतात. तृणमूल काँग्रेसमधले 22 खासदार बाहेर पडतात, 22 नाही 23 खासदार बाहेर पडतात, 20 लोकसभेचे 3 राज्यसभेचे, आणि ईशान्य भारतातल्या अशा एखाद्या पक्षामध्ये जातात ज्या पक्षाचा आजवर सरपंच सुद्धा निवडून आलेला नाही. आजवर सरपंच सुद्धा निवडून न आलेल्या पक्षामध्ये, म्हणजे त्या पक्षाचा लोकसभेमध्ये एकही प्रतिनिधी नाही आजवर त्या पक्षामध्ये जाऊन हे 23 खासदार जे तृणमूलच्या तिकिटावर निवडून आले होते, ते ईशान्य भारतात जाऊन एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करतात आणि त्यांचा एकही सरपंच नसलेला तो पक्ष थेट लोकसभेमध्ये 5वा पक्ष मोठा होतो. 5वा मोठा पक्ष. ही लोकशाही आहे, ही डेमोक्रेसी. आणि ह्या डेमोक्रेसीला आपण प्रवृत्त करत आहोत का पुढे जाण्यासाठी? अनेक प्रश्न आहेत. पण जो प्रश्न इथे आपल्यातलेच काही प्रेक्षकांनी मला पाठवला, अतिशय इंटरेस्टिंग. बाहेर पडून एकनाथ शिंदे स्वतःच्या जीवावर आमदार, त्यांना धनुष्य, त्यांना शिवसेना हे नाव लागणारच. आणि जर धनुष्य आणि शिवसेना हे नाव गोठत असेल तर एकनाथ शिंदे कधीही वेगळं अस्तित्व ठेवून राहणार नाहीत. त्यांना कितीही तशी संधी आली ते वेगळं अस्तित्व ठेवून राहणार नाहीत, कारण त्यांना खात्री आहे धनुष्याशिवाय ते काही नारायण राणे नाहीत, ते काही राज ठाकरे नाहीत, ते काही शरद पवार नाहीत, ते काही राजू शेट्टी नाहीत. स्वतःचा पक्ष बनवायचा, स्वतःच्या पक्षाची माणसं, किंबहुना वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर नाहीत. बघा, पक्ष बनवून त्या पक्षाला यशस्वी करून त्या पक्षाला विजय मिळवून देण्याइतपत एकनाथ शिंदे एवढे मोठे नाहीत, हे स्वतः प्रेक्षक सांगतायत. त्यांच्यात ती धमक नाही. धनुष्य आणि शिवसेना हे नाव जर जात असेल, एकनाथ शिंदे यांच्या गटातले बहुसंख्य आमदार हे भाजपामध्ये टपाटप उड्या मारणार. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा हा भाजपाचा आहे. आता या अनुषंगाने जर तुम्ही या केसकडे विचार कराल तर इथे दुहेरी पाठबळ मिळेल. कसलं मिळेल, काय मिळेल, तुम्ही समजदार आहात. पण एकनाथ शिंदे हे काही मगाशी उदाहरणं दिल्याप्रमाणे शरद पवार असेल, नारायण राणे असेल, राज ठाकरे असतील, स्वाभिमानी शेतकरीचे असतील, अगदी महादेव जानकर असतील, बाळासाहेब आंबेडकर असतील, ही माणसं ही आपापल्या ठिकाणी जिगरा ठेवून आपापले पक्ष काढले आणि आपापल्या पक्षांना यशस्वी केलं. आता नारायण राणेंचं उदाहरण मी काही त्यांच्या स्वाभिमान पक्षासाठी दिलेलं नाही. ज्यावेळेस ते बाहेर पडले त्यांनी वेगळ्या पक्षात प्रवेश केला आणि त्या पक्षाच्या तिकिटावर त्यांनी माणसं उभी केली आणि त्यांनी ती निवडून आणली. त्यासाठी मी त्यांचं नाव इथे घेतोय. नाही तर नारायण राणेंचं माझे संबंध तुम्हाला सर्वांना चांगलेच माहिती आहेत. आता बघा, या पिक अँड चूज या तत्वाला जर अशा प्रकारे जर मान्यता इनडायरेक्टली कोर्टाची सुद्धा मिळाली, जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने केलं, जे विधानसभेच्या अध्यक्षांनी केलं, जे राज्यपालांनी केलं,
तर शिवसेनेसारखा एक पक्ष 2-2 वेळा फोडला गेला, अशीच अवस्था देशातल्या प्रत्येक पक्षाची होईल. देशामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सारखं बदनामी झालेलं नाव कुणाचंही नसणार, हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो. जर ही बदनामी आणि हे सगळं काथ्याकूट थांबवायचं असेल आणि जर स्वतःला आपलं स्वतंत्र अस्तित्व आहे हे दाखवून द्यायचं असेल, तर आज कोर्टाला सुद्धा ही एक संधी आहे. आपण न्यायाप्रमाणे न्याय करा, कुणाच्याही सांगण्याप्रमाणे नाही, पण न्यायाप्रमाणे न्याय करा आणि पहा यामध्ये काही तथ्य आहे का. नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे. शिवसेना एक वादळ या माध्यमाला सहकार्य करण्यासाठी शिवसेना एक वादळचा गुगल पे आणि फोन पे क्रमांक लिहून घ्या. 9987 70 34 18 9987 703418. पुढच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतंय, काय काय मधल्या दिवसांमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडतायत, तुम्हा सर्वांसमोर घेऊन येलेच. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी.